राष्ट्रसंत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा. मराठी निबंध. मुलांनो, आज आपण स्वच्छतेचे प्रसारक व माणसातला देव शोधणारे डोळस कर्मयोगी संत गाडगेबाबा यांविषयी माहिती पाहणार आहोत. लोकोत्तर कर्मयोगी महात्म्याची जीवनकथा पारिजातकाच्या परिमळासारखी मातीलाही सुगंधी करते, असे चरित्र गाडगेबाबा यांचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जन्माला आलेले कर्मयोगी गाडगे महाराज स्वतः उपाशी राहून अंगावर चिंध्या पांघरून जगणारे वैराग्यमूर्ती म्हणजे संत गाडगेबाबा. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरा, अंधश्रद्धा यावर टीका करून या समाजातील माणसांच्या डोक्यातील कचरा साफ करण्याचे काम संत गाडगेबाबांनी केले. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण संत गाडगेबाबा देत असत. संत गाडगेबाबा म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठच होते. गाडगेबाबा आयुष्यभर माणुसकीच्या आराधनेत रमले. आपल्या त्यागाने, प्रेमाने आणि सेवेने त्यांनी समाजातील दैन्य दुःख घालविण्याचा कृतिशील प्रयत्न केला. थेट समाजाच्या अंगणापर्यंत खराटा नेला. त्याच खराट्याने अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले. समाजाला स्वच्छतेच्या सूर्याचे दर्शन घडवले. श्रमप्रतिष्ठेचे बीजारोपण केले. आरोग्याचा संदेश दिला. व्यसनमुक्तीचा गजर केला. समाजातील विषमता, पाखंडता, कर्मकांडता, मूढता नष्ट केली. समता, प्रेम, बंधुभाव आणि न्याय निर्माण व्हावा यासाठी म्हणून अखंड प्रबोधन केले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांची आज जयंती. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेनगाव या ठिकाणी झाला. गाडगे महाराज हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावात भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. 20व्या शतकातील समाजसुधारकांच्या आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे संत गाडगेबाबा होत. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडा पाणी, देवरोकडा सज्जनी असे सांगत दीनदुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे, मंत्र तंत्र, देवदैवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर संत गाडगे महाराजांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. रंजले गांजले, दीनदुबळे, अपंग, अनाथ हेच त्यांचे देव. या देवातच गाडगेबाबा अधिक रमत. डोक्यावर झिंजा, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा पेहराव असे. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना
आपले गुरु मानित. मी कोणाचा गुरु नाही आणि मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्ही वृत्ती गाडगे महाराजांच्यात होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य गाडगेबाबांच्याकडे होते. जनसंपर्क होता. संत गाडगेबाबा यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प सन 2000 व 2001 मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणाऱ्या ग्रामस्थांना बक्षिसे देतो. या व्यतिरिक्त भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली. त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नावही देण्यात आलेले आहे. भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करून गाडगे महाराजांचा गौरवसुद्धा केलेला आहे. अशा या थोर संताचे निधन 20 डिसेंबर 1956 रोजी झाले.